धरती हमारी सबसे प्यारी, इसमें बसती दुनिया हमारी। धरती की छटा निराली, धरती पर फैल गई हरियाली, धरती पर फैल गई हरियाली। नमस्कार मित्रांनो, मी अनुष्का लता मोहन सराटे, वर्ग 4ची विद्यार्थिनी। आज विषय मांडत आहे पृथ्वी। एकदा मी घरात एकटी होती। घरातील कपाटावर पृथ्वीचा गोल ठेवलेला होता। काहीतरी विरंगुळा म्हणून मी त्याला काढून हातात घेतले व त्याचे निरीक्षण करू लागली आणि मनात आले की आपली पृथ्वी किती सुंदर आहे ना, एकदम आपल्या आईसारखी, जिने मोठ्या प्रेमाने आपल्याला तिच्यामध्ये सामावून घेतले। आणि अशा याप्रमाणे पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा त्या अवकाशात फिरणारे एक तप्त गोल होती। कालांतराने ती थंड होत गेली, तिच्या अवतीभोवती वातावरण निर्मित झाले, पाणी निर्मित झाले, त्यावर वनस्पती व छोटे छोटे जीव निर्मित झाले। आणि अशा याप्रमाणे पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा त्या अवकाशात फिरणारे एक तप्त गोल होते। कालांतराने ती थंड होत गेली, तिच्या अवतीभोवती वातावरण निर्मित झाले, पाणी निर्मित झाले, त्यावर वनस्पती व छोटे छोटे जीव निर्मित झाले। आणि कालांतराने ती थंड होत गेली, तिच्या अवतीभोवती वातावरण निर्मित झाले, पाणी निर्मित झाले, त्यावर वनस्पती व छोटे छोटे जीव निर्मित झाले। अंतरंगाची उलथापालथ करून पृथ्वीने मानवासाठी अनेक प्रकारचे वनस्पती, अन्नधान्य, फळे व फुले निर्माण केली, त्याचा मानवाने उपभोग घेतला। विज्ञानाची कास धरून मानवाने निसर्गाला राबवले व स्वतःला सुखी बनवले। हे पाहून पृथ्वी खूपच आनंदित झाली। पण हाच माणूस पुढे जाऊन अति लोभी बनला, त्याची वृत्ती संकुचित बनली, तो पृथ्वीवर सत्ता गाजू लागला, त्यावर मालकी सांगू लागला, एकामेकात भांडणे करू लागला, युद्धही करू लागला। मला हे पाहून खूपच दुःख वाटते। खरे पाहता तर पृथ्वीसाठी तिची सारी लेकरं एक सारखीच प्रिय आहे। त्यांचा सहार होत बघताना तिला बरे कसे वाटणार? तिने मानवासाठी गोड पाण्याच्या नद्या निर्माण केल्या, पण मानवाने तिचे पाणी दूषित केले, तिच्यावरील वातावरण प्रदूषित केले, तिच्यावरील निर्माण झालेले जंगलही नष्ट केले, तिच्यावरील वैरण वाळवंटालाही मानवच जबाबदार आहे। या मानवाबद्दल पृथ्वीच्या मनात केवढ्या अपेक्षा पाडलेल्या होत्या, पण साऱ्या व्यर्थ। आता या वसुंधरेला तिच्या लेकरांना सांगावेसे वाटते की ज्या विज्ञानाने मानवाला प्रचंड समर्थ दिले, त्या विज्ञानाचा मानवाच्या भल्यासाठी उपयोग करायला हवा, प्रदूषण थांबवायला हवा, सहायसाठी नव्हे। पृथ्वी म्हणजे मानवाला मिळालेले जणू निसर्गदत्त आहे, त्याचा मानवाने उपयोग मानवाच्या भल्यासाठी करायला हवा। परंतु या मानवाने तिच्या काल्पनिक रेषांना सयानाच्या विभागीने केली व युद्धही केले। हे मानवाचा मूर्खपणा आहे। हे मानवाने टाळले नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल। पृथ्वीवर सर्व माणसांनी मतरेवा सोडून सुखाने राहायला हवा, या धरती मातेचं संरक्षण करायला हवं। धन्यवाद।